बस आम्ही प्रवीण दादांचा सत्कार सुद्धा करणार आहोत. ते केशशी उद्योजक आपण बघतोय प्रवीण मात्रे कोपरगावचे, यांचा सन्मान आम्ही करणार आहोत. क्रिकेटवरती नेहमीच त्यांचं खूप सारं प्रेम. बेजी मात्रे यांचे सुपुत्र, त्यांचा सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावर केला जातो. या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक ओमसे MTC स्पोर्ट लाईव्ह. आमचे मित्र घाऱ्या सुद्धा आलेत सातत्याने. ते प्रवीण दादा मात्रे यांच्या सोबत असं त्यांचे हार्दिक स्वागत. प्रत्येक मॅन ऑफ द मॅचला सुभाष मुंडे बघा, काल नव्हते सुभाष मुंडे, तुमचा उल्लेख आम्ही केला. तुषार असतील, नितीन मात्रे असतील, तर लगेच आपण मॅचला सुरुवात करणार आहोत. आमचे मित्र घाऱ्या सुद्धा आले होते, त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. सातत्याने ते प्रवीण दादा मात्रे यांच्या बरोबर असतात. आमच्याही संमत ते असतात ज्यावेळी आम्ही जॉबला जातो शास्त्रीनगरमध्ये. वळूया मॅचच्या दिशेने. 4 ओव्हरची मॅच आहे. सर आम्ही जोडी मैदानात दाखल झाले. नितीन भोईर जरा जुना बॉल घ्या. तो नितीन भोईर जुना बॉल लागेल. 2 ओव्हर नंतर जुना बॉल आहे, लक्षात घ्या. ऐकूया बाहुबडी यांचा आवाज. यानंतर मॅच तुम्हाला पाहायला मिळेल निजे 40+ विरुद्ध आई गावदेवी रुद्र 11 चिकनगर. कॅप्टनने लगेच उपस्थित राहा. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. लकी म्युझिकल बँजो पथकचे बघा आमचे मेंबर सुद्धा आलेत, त्यांचे हार्दिक स्वागत. थँक्यू. पुण्यात आलेल्या सर्व मान्यवरांचं खेळाडूंचं हार्दिक स्वागत. सागाव 40+ क्रिकेट क्लब आयोजित आपण तर सागाव 40+ चषक 2025 सर्वांचे हार्दिक स्वागत. आपण पाहू शकता त्या स्पर्धेत प्रथम पारितोषिक 60,000 रुपये, द्वितीय पारितोषिक आपण तर 30,000 रुपये व चषक, तृतीय पारितोषिक आपण तर 15,000 रुपये चषक, चतुर्थ पारितोषिक 15,000 चषक. तसेच आपण तर उत्कृष्ट फलंदाजाला एक सोन्याचा कॉईन, उत्कृष्ट आपण तर गोलंदाजाला एक सोन्याचा कॉईन आणि मालिकावीसाठी एक सोन्याचा कॉईन आमच्या मातोश्रीच्या माध्यमातून ते देण्यात येणार आहे. आणि कॅश प्राईज देखील असणार आहे आपण तर 10,000 रुपये. सामना सुरू होतोय. ओ पहिला चेंडू बॅक पुढे गेला, कट केला. या बेला चांगलं क्षेत्ररक्षण, पॉईंटला एकच धाव मिळते. कारण ही मॅच फार महत्त्वाची आहे दोन्ही संघांसाठी. 5,000 रुपये बघा. उत्कृष्ट आपण तर गोलंदाजाला देखील आहेत आणि उत्कृष्ट आपण तर बॅटरला देखील आहेत. नक्कीच बघा, उत्कृष्ट फलंदाजात 5,000 रुपये, उत्कृष्ट गोलंदाजात 5,000 रुपये, उत्कृष्ट तशात 2,500 रुपये व ट्रॉफी. नाही एक मिनटं निलेश कापसे जरा एक मिनटं. दोन्ही संघाचे 12 खेळाडू जरा पाठवून द्या प्लीज. नाही आम्हाला नाव माहिती, कोणती प्रतिनिधी तरी पाठवा बघा. कारण का नंतर मग काय होतं, कधी कधी रन्स कमी काय टॅली झाली तर मग तुम्ही समालोचकांना बोलता किंवा आयोजकांना सूचना करता. 1 मिनटं तुम्ही बसा, लहान असला तरी चालेल प्रतिनिधी. नाही आमच्या आपण बघितलं सिरीजसाठी सोन्याचे कॉईन देखले, त्यामुळे कोणत्याही प्रकारची कोणतीही चूक होता कामा नाहीये. चला देवीचा पाडा कोणतरी खेळाडू आले तरी चालेल, प्रतिनिधी आला तरी चालेल. येस आल्यात. सामना सुरू करायचा आहे. स्ट्रायकरला बॅटर जितू पाटील, नॉन स्ट्राईकला प्रदीपला आपण पाहू शकता. निलेश हो उडवलाय चेंडू, ऑन साईडला टर्न केलाय, चेंडू चालला डीप स्क्वेअर लेगला. हो गणेश आहेत, खूप चांगलं क्षेत्ररक्षण, खूप चांगलं क्षेत्ररक्षण. दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच आपण पाहतोय. एक गटातील ही मॅच आहे. निलेश गोलंदाजी मार्कवर 4 षटकांची मॅच. ब गटात आपण ए गटातली पहिली मॅच. ओ चिप शॉट खेळल्या त्या वेळेला झेलची शक्यता आहे. मिडॉनला खूप चांगला झेल घेतलाय. बॅटर बाद, प्रदीपला मैदान सोडावं लागतंय. नवीन बॅटर तर गिरीश येतोय. तर या स्पर्धेत जर विचार केला ना तर रोशन सोन्याचे कॉईन देखील आहेत. उत्कृष्ट फलंदाजात आपण तर 5,000 रुपये आहेत, उत्कृष्ट गोलंदाजात 5,000 आहेत, उत्कृष्ट तशा 5,000 आहेत आणि 3 सोन्याचे कॉईन आहेत. उत्कृष्ट फलंदाजाला, उत्कृष्ट आपण तर गोलंदाजाला आणि मालिकावीसाठी. त्यामुळे तुमचे खेळाडू इथं असणं फार गरजेचं आहे. अन्यथा एकाच रनाने कोणत्या तरी खेळाडूचा कॉईन गेला
तर नंतर तो आयोजकांना मात्र बोलत राहील की माझा कॉईन गेला, पण त्यामुळे तुमचा 12 खेळू असणं फार गरजेचं आहे. गिरीश आलाय. आणि विशेष आकर्षण म्हणजे या स्पर्धेमध्ये आज राहिले रोशन पराभूत संघाला देखील आपण चांदीचं कॉईन देतोय पुष्पदीप ज्वेलर्सच्या माध्यमातून. गिरीश येतोय. ओम साई MTCच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली होते. निलेश कापसे राईट आर्म ओव्हर द कट मारत होतोय. हो उडवला चेंडू, झेलची शक्यता आहे. हो स्वरूप आल्यात, गुड कॅच. स्वरूपने सांगितलं माझा झेल आहे, मी घेणार आहे, अप्रतिम झेल. त्यामुळे निलेश थांबले. निलेशला माहिती आहे स्वरूपने कॉल दिलाय तर स्वरूप घेईलच झेल. स्वरूप स्वप्नील हे चांगले क्षेत्ररक्षक आहेत. खूप चांगला झेल घेतला. बॅटर बाद. अजून एक यश मिळतं निलेश कापसेला. निलेश कापसे देखील ह्या संघाचा एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू, एक चांगला खेळाडू म्हणून त्याची ख्याती आहे. त्याने संघ खूप चांगल्या प्रकारे तयार केला आहे. विजयला देखील आपण विसरता कामा नये. विजय पाटील असतील, आपण तर आमचे सुनील मामा असतील, त्यांना देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून शुभेच्छा देऊ, धन्यवाद व्यक्त करू त्यांचं देखील. बॅटर येतो आपण आता हेमंत येतोय 4थ्या क्रमांकावरती. हेमंत म्हात्रे. आज महाशिवरात्र. दोन गडी बाद झाले, 2 या धावसंख्येवरती. चांगलं कमबॅक. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत. त्यानंतर अ गटातली आपली आता निलजे 40+ विपक्ष गावदे रुद्र 11 चिकनगर 40+ मध्ये ऑन आयटीच्या उंबरठ्यावर एक हॅट्रिक झाली आहे. ओ चांगला चेंडू, यॉर्कलाईनचा चेंडू, बॅटची आतली कडा घेऊन चेंडू जातो या 30 सर्कलमध्ये. शॉर्ट स्कोअर लेग रिजनमध्ये 1 धाव मिळते. या स्पर्धेत फोट्रिक पूर्ण केले किशोर मुंडेने. काय गोलंदाजी केली, लाजवाब गोलंदाजी. उंबारचं एक क्रीडांगण, गावदेवी क्रीडांगण बघा, हिरवळ देखील मैदानावर आपण पाहू शकता. ग्रामस्थांनी केलेली मेहनत. संदीप पाटील पंचांच्या भूमिकेत पाहू शकता. स्कोअर लेगला पंच सचिन म्हात्रे. ओ चांगला चेंडू, चांगला चेंडू ड्राईव्ह करता. इथे विकेट मिळतं का पाहायचंय, विकेट मिळतं. निलेशचं लक्ष नव्हतं. कॉडब्यांचं अपील केलंय, पंच सांगतात की 1 बाउन्सने आलाय. निलेश बघा लगेच सांगतात पंचांचा अपील, त्यांना माहिती आहे पंचांचं दर्शन फायनल डिसिजन, लगेच चेंडू त्यांनी सुपूर्द केला. ना असे प्रामाणिक खेळाडू भरपूर कमी बघायला मिळतात. आणि निलेश कधीच मला वाटत नाही की पंचांच्या निर्णयावर ते अपसेट घेतात. पंचांनी जो डिसिजन दिला तो मान्य करतात. कारण की आपण तर क्रिकेटचे गॉडफादर सचिन तेंडुलकरला देखील स्टीव्ह बकनरने 10 वेळा नोट आऊट असताना आऊट दिला. सचिन तेंडुलकरला विचारलं एका पत्रकाराने तुम्ही का स्टीव्ह बकनरबद्दल बोलले नाही, ते म्हणाले नाही, पंचांनी बाद दिला म्हणजे मी बादच असणार आहे. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीत धावसंख्या 2 गडी बाद, 3 अशी धावसंख्या. चला वाडेगर संघ, मंगेश इलेव्हन वाडेगर संघ लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. ही स्पर्धा खेळण्यासाठी गणेश देखील आम्हाला सातत्याने कॉल करायचे की वडील तुमच्या स्पर्धेचा ड्रॉ आपण आता कधी फॉर्म पडेल. आणि अखेरकार त्यांची इच्छा पूर्ण झाली. कारण यावर्षी वाडेगर संघाने देखील चांगली कामगिरी केली आहे. मंगेश इलेव्हन वाडेगर 40+ संघ एक चांगला संघ आहे. गोलंदाजी मार्कवर येतो यावेळेला आपण पाहू शकता. गोलंदाज योगेश व्यापारी. व्यापारी म्हटले तर सुधीर व्यापारी आमच्या डोळ्यासमोर लगेच येतात. सुधीर व्यापारी पण मला वाटतं यूट्यूबवर सामना एन्जॉय करत असतील. योगेश व्यापारी ऑन साईडला शॉट फाईन लेग, स्कोअर लेग, मिड विकेट, वाईडिश लॉंग ऑन, लॉंग ऑफ लाईक क्षेत्ररक्षण. हो शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू पूल केला यावेळेला. स्क्वेअर लेगला चेंडू वेगाने चाललाय, संदेश आलाय पण ते डीप मध्ये होते. चेंडू वेगाने सीमारेषा पार, चौकार. नाही उद्या अशोक पाटीलचा संघ देखील इनॅक्शन मध्ये असणार आहे. चौकार आला. स्क्वेअर लेग रिजन मधनं चेंडू गेला डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला डीप मध्ये क्षेत्र शोधे योगेश. पुन्हा एकदा टर्न केलाय चेंडूला मिड विकेटला. निलेश कापसे चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं क्षेत्ररक्षण, गुड थ्रो. एकच धाव.
8 धावा धावफल करते. योगेश व्यापारी राईट आर्म ओव्हर द कडे मार्क टाकला. जितू पाटील हो चांगला चेंडू पडल्यानंतर खाली राहिला. जी हाईट पाहिजे ती मिळत नाहीये. डॉट चेंडूची समाप्ती होते. नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी यायचं आहे. चिकनगर 40+ आणि निलजे 40+. दोन्ही संघाने टॉससाठी सज्ज राहायचं आहे. 4 षटकांची मॅच आहे. ए गटातली मॅच आपण पाहतो. नंतर बी गटातली मॅच असणार आहे. नाही ए गटातली याच्यानंतर आहे ना आपण मॅच. आगास आणि मोठागावची ती तिसरी मॅच बी गटातली असणार आहे. उडवला चेंडू. गणेश पायचा झेल घेतो का. गुड कॅच. अप्रतिम झेल घेतलाय लॉंग ऑनला. 2 मॅचेस नितीन आपण आता एक गटातील आहेत. पहिली मॅच देवीचा पाडा विपक्ष वडेगर, त्यानंतर निलजे 40+ विपक्ष चिकनगर. 2 मॅचेस ए गटातली. नंतर बी गटातली आगासन विपक्ष मोठागाव मॅच असणार आहे. गणेशने खूप चांगला झेल घेतलाय. संघनायक आहे. चला बॅटर चला लवकर. पाहिजे बॅटर कोण येतोय आपल्याला. नवनाथ येतोय. नवनाथ येतोय. 4थ्या क्रमांकावरती नवनाथ येतोय. नाही यश मिळालं योगेश व्यापारीला देखील. ऑफसाईडला क्षेत्ररक्षण शॉर्ट टर्मॅन. एक क्षेत्ररक्षण बॅकवर्ड पॉईंट. एक क्षेत्र एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफला गणेशला आपण पाहू शकता. निसर्गाच्या सानिध्यात क्षेत्ररक्षण करतोय. हो फटका चांगला यावेळेला. मिड ऑफ वरून चेंडू चालला एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षण येतोय. थोडासा वेळ घेतो. 2 धावा कंप्लीट केल्यात आहेत. फेकी थोडीशी वाईड येते. 2 धावसंख्या वाढते. धावसंख्या दाखल करते दुहेरी अंकामध्ये 10 धावा. योगेश पुढे गोलंदाजी वारकॉर्स टाकलं. नवना उडवला चेंडू. यावेळेला टायमिंग चांगलं होतं का. हो टायमिंग चांगलं झालंय. पंचांचा इशारा येतो यावेळेला. पाहिजे काय येतोय. 1 बाउंड चेंडू सीमारच्या बाद चौकार. पकडला मगाशी. स्वरूप येतोय गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकेलला आपण पाहू शकता हेमंत आणि नवनाथ ही जोडी. 14 धावा धावफलकाती लागल्यात. फटका चांगला यावेळेला. मिडावून चेंडू चालला वाईडिश लॉंगॉनला. क्षेत्ररक्षक वेगाने आला यावेळेला. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालंय. वेळ घेतला गणेशनी. चूक केलीये. कारण का फेकी करायची होती. चेंडू हातात घेऊन ते धावले. 2 धावसंख्या धावफलकाती आपण पाहू शकता यावेळेला. 16 धावा. पार्थ मात्रे देखील येत आहेत. पार्थ पाटील मात्रे नाही आहेत. पाटील आहेत. पार्थ संदीप पाटील. हो ऑन साईडला टर्न केलाय. चेंडू चालला डीप स्क्वेअर लागला. मिडविकेट क्षेत्ररक्षक येतोय.
जो परत चेंडूला फीड करतोय. 2 मिनिट आहेत. पार्थ संदीप पाटील येत आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत दुपारच्या सत्रामध्ये. ऑन साइडला टर्न केलाय. मिड विकेटला चेंडू उडवलाय. गुड कॅच कारभान कमाल झेल पकडलाय. निलेश कापसेने काय झेल पकडला बघा. अप्रतिम झेल. बॅटर बाद. अठरा धावा आहेत. स्वरूप गोलंदाजी मार्क शकला. मधू बॅक पडायला पंच केला. यावेळेला मिड ऑफ वरून चेंडू चाललाय लॉंग ऑफला. संदेश येतोय. चला टॉस साठी या. निळजे 40+ आणि चिकनगर 40+ संघाचे संघाने टॉस साठी या. खरं का आज आम्हाला एक एक्स्ट्रा मॅच खेळवायची आहे. चला लवकर या. दोन्ही संघांना विनंती आहे. ऑन साइडला उडवलाय चेंडू. यावेळेला पाठीस लॉंग ऑन चेंडू वेगाने चालला. यावेळेला जोपर्यंत क्षेत्ररक्षक येतोय चेंडूला फीड करतोय. इथे 2 धावा कंप्लीट केल्या. मधू चांगली बॅटिंग करतोय. धावसंख्या धावफल गती सिंगल डबल ने तो धाव फुलं घालतात होतं. धावसंख्या धावफल करते पण पाहू शकता यावेळेला 22. चला निळजाचे कॅप्टन आले आहेत. चिकनगडचे कॅप्टन यायचंय. लवकरात लवकर यायचंय बघा. स्वरूप तो मधू राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. उडवला कवासला चेंडू. यावेळेला क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत. जोपर्यंत डीप कव्हर बंद क्षेत्ररक्षक येतात. स्वरूप चेंडूला फीड करतायत. स्वप्नील येत आहेत. स्वरूप गोलंदाजी करतायत. धावसंख्या धावफल करताय आपण पाहू शकता. यावेळेला 2 ने पुढे 24 धावा. चला फास्ट घ्या बघा. टाइम वेळ होतोय. चला चिकनगडचे कॅप्टन नितीन आपण सातत्याने सूचना करतो. संघ नायक येत नाहीयेत. कुठे असाल तिथून आम्हाला हात तरी दाखवा बाबा आम्ही येतोय म्हणून. सीताराम पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस करू. शंकराचे कट्टर भक्त चार षटकांची मॅच आहे. चला मॅच जरा लवकर स्पीडअप करा. टॉस झालाय. सीताराम पाटील यांच्या शुभ हस्ते. विक्रम आपण तर भोईरने टॉस जिंकलाय. म्हणजे चिकनगर संघाने टॉस जिंकलाय आणि लगेच सांगितलं आम्ही गोलंदाजी करू.
चिकनगड संघाने आई गावदेवी रुद्रैलन चिकनगड संघाने टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. देवानंद पाटील देखील त्यांचं देखील हार्दिक स्वागत. नाही, प्रचंड नर्वस झाले ते सामना गमावल्यानंतर. चुका झाल्या तर विपक्ष संघ त्याचा फायदा करतो ना. केवळ देखील सामना एन्जॉय करतायत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. नाही, प्रत्येक रेग्युलर खेळाडू सागावची स्पर्धा पाहायला आलेत बघा ना. चला सामना सुरू करा जरा लवकर. गोलंदाजी मार्कवर येतोय आपण बघितलं तर यावेळेला संदेश दळवी येतोय. स्ट्राईकला नवनाथ वैयक्तिक आपण पाहू शकता. यावेळेला पहिलं संघाचं 30 षटक घेऊन येतोय. 3 षटक झाले म्हणजे 4थं षटक घेऊन येतोय. अंतिम षटक सॉरी. ऑन साईडला टर्न केलाय, चेंडू चालला वेगाने आपण बघितलं तर लॉंग लेगच्या दिशेने. एकच धाव. नाही, अशी स्ट्राईक नसणार आहे तुम्हाला दोघांना. तुम्हाला क्रीज सोडावी लागणार आहे. 4थं षटक प्रगती पथावर आहे. 25 धावा धाव फलकावरती लागल्या आहेत. विजय या संघामध्ये नाही, आता पहिल्या मॅचमध्ये होते, पण जॉब देखील तितकाच महत्त्वाचा ना. संदेश दळवी राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतो. स्ट्राईकला मधू. हो, चांगला चेंडू टर्नसाठी खेळते. सरळ चेंडू निघून जातोय. मिलिंद म्हात्रे यांचं देखील आगमन होतं, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. 25 धावा दाखल करते. पार्थ पाटील देखील येतात, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. संदेश राईट आर्म ओव्हर द विकेट मार्क स्ट्राईकला मधू. शॉर्ट प्लेनचा चेंडू होता, पुल करायचा होता. यावेळेला चांगलं क्षेत्ररक्षण होतं. शॉर्ट पॉईंट लेगला खूप चांगलं क्षेत्ररक्षण, अन्यथा चौकार बघायला मिळाला असता. धावसंख्या 1 ने पुढे सकते. धावसंख्या दाखल करते, पण पाहू शकता यावेळेला 26 धावा येत नाहीयेत. लुटुआई देवीचा पाडा 40+ संघासाठी संघर्ष करतोय. अंतिम षटक संदेश. चांगले क्षेत्ररक्षण. विकेट मिळतो इथे संदेशला. बाद व्हावं लागते नवनाथला. तर उंबारलीचा प्रसन्न भोईर देखील आपण आता MTC बरोबर सातत्याने जॉईंट असतात, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. म्हणजे 2 उंबारलीचे, एक गुणलेखक, एक कॅमेरामॅन त्यांच्याच भूमीवरती काम करतायत. क्या बात आहे. काय दृश्य बघा ना, जबरदस्त दृश्य. असं वाटतं कुठेतरी जंगलात मॅच सुरू आहेत. आणि आपल्या भाषेत बोलायचं तर वची झाडं, वहीची झाडं. चला जरा फास्ट घ्या. नितीन, कारण पंचाने देखील सूचना करणं खेळाडूंना गरजेचं आहे. आपण तर करतोयच. शॉर्ट प्लेनचा चेंडू होता, पुल करायचा होता. यावेळेला असे चेंडू तुम्ही बॅकफुटला जाऊन खेळू शकत नाही. फ्रंट फुटर या, तुम्हाला ड्राईव्ह करता येईल. तुम्हाला आपण आता चिप शॉट देखील खेळता येईल. उडवला चेंडू, झेलची शक्यता आहे. निलेश कापसे आले, चूक होणार नाही. अजून एक यश मिळतंय. षटक संपतंय. बॅटर आला तर विलास आणि 4 षटकांचा खेळ संपलाय. धावा फक्त आणि फक्त धाव फलकावरती आपण पाहू शकता. 26 धावा 27चं लक्ष्य. मंगेश 11 वाडेकर 40+ संघाला. चला लगेच आपण बॅटर देखील लगेच पाठवायचे. मॅच जशी सुरू होईल तर जाऊयात दुसऱ्या आमचे साथी समालोचक नितीन गाव यांच्याकडे. धन्यवाद.
ओमसा MTC स्पोर्टच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली आहे. पहिल्या सत्रामध्ये 26 धावा देवीचा बडा संघाने उभारल्या, 27चा पाठलाग करायचा आहे. संदीप पाटील कुठे गेलेत? संदीप शंकर पाटील, गाडी त्यांची इथेच आहे. रियान साऊंड तुम्ही पाहतायत आमचे डीजे मास्टर, त्यांचे बॅनर आपल्याला पाहायला मिळतोय आणि खूप चांगलं डीजे ऑपरेटिंग सुद्धा ते करतायत. त्यामुळे रियान साऊंडशी तुम्ही नक्कीच संपर्क साधा. 7977624764 हा त्यांचा नंबर आहे. आता संगीत तुम्हाला पुन्हा ऐकायला मिळतील. टार्गेट 27 आहे. चला बॅट्समॅन लगेच पाठवा. वाडेकर, वेळ आपल्याकडे कमी आहे. टॉस जिंकलाय. आई गावदेवी रुद्र 11 चिकनगर, आपणही रेडी राहायचे. आमच्या मुख्य व्यासपीठासमोर येऊन थांबायचे चिकनगरचे खेळाडू. वेळ आपला वाचेल. पार्थ संदीप पाटील यांचे आगमन झाले, त्यांचे हार्दिक स्वागत. सचिन मात्रे थोडीशी थकान महसूस करतायत, ऊन भरपूर आहे. सत्तावीसचा पाठलाग करायचं या मॅच मध्ये मंगेश 11 वाडेकर संघाला. क्या बात आहे बघा. बाळू पाटील यशस्वी उद्योजक दिलीप वजे आपल्या टीव्ही स्क्रीन वरती आहेत. क्या बात आहे, काय कॅमेरा वर्क आहे. विलास भोईर पाणी पित आहेत. रवींद्रकांत त्यांच्याच बाजूला आहे. दिलीप वजे या, स्वागत आहे बघा. बाळू पाटील आपल्याला बोलवत आहेत आमचे आयोजक. दिलीप वजे या, एक यशस्वी उद्योजक मानपाड्याचे, त्यांचं हार्दिक स्वागत. तुषार तिथे आहेत. सचिन पाटील आमचे आयोजक सुद्धा तिथे आहेत सागावचे. दिलीप वजे यांना विनंती असेल या व्यासपीठावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून बघा A1 जोडी निलेश मात्रे आणि दिलीप वजे. निलेशच्या चेहऱ्यावरती आजही 40ची ओळांडले बाळू. मात्र निलेशच्या चेहऱ्यावरती मी कधी राग पाहिला नाहीये, कधी दुःख पाहिलं नाहीये. नेहमी त्याच्या चेहऱ्यावरती आनंद. क्रिकेटने त्याला भरपूर काही दिलं आणि त्यांनी सांगितलं ना, क्रिकेट जर तुम्हाला खेळायचं असेल तर जॉब सांभाळून तुम्ही क्रिकेट खेळा. घरचं जे परपंच असतं ते सांभाळून क्रिकेट खेळा. क्रिकेट खेळू नका असं मी सांगत नाहीये. निलेश मात्रेने खूप चांगला उल्लेख केला होता त्यांच्या मुलाखतमध्ये. अंजीर सुद्धा तिथे आहेत. युवराज पाटील, छोटा साहिल सामना एन्जॉय करतायत. बाळू पाटील सुद्धा मला वाटतं आहेत तिथे. बाळू नाही, पारच जात आहेत तिथे. मला वाटतं बाळू हवा थोडीशी थंड असावी कारण की झाडाच्या खाली आहेत, निसर्गाच्या सावलीत आहेत. बॅट्समॅन आलेत का? चला लवकर. पुढच्या दोन्ही टीम्स रेडी राहायचे. निजे आणि चिकनगर. निजेला बॅटिंग करायचे, चिकनगर तुम्हाला फिल्डिंग करायची. पण संकेत सुगनाथ पाटील सुद्धा आलेत बघा. संकेत पाटील स्वागत आहे आपलंही. कोपरचे एक रेग्युलरचे चांगले खेळाडू आहेत. वळूया मॅचच्या दिशेने. शरद उर्फ बाळा गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. 27चं टार्गेट या मॅचमध्ये. निलेश कापसे आणि बाळू गणेश पाटील. विजय भोईर नाही आहे संघामध्ये, जॉब असल्यामुळे ते पहिल्या मॅचमध्ये होते. शरद उर्फ बाळा गोलंदाजी मार्कवर. विलासही मी कौतुक करेल. सीमारेषे होते तैनात आहेत आमचे सागावचे. पहिलाच बॉल कव्हरच्या दिशेने पाठवलाय. निलेश कापसेचा फेवरेट फटका सीमारेषेच्या बाहेर, चौकार. डीजेच्या माध्यमातून खूप चांगलं संगीत, हे साऊंड सिस्टम तुम्ही पाहतायत. पहिल्याच बॉलवरती चौकार. 8वा फलंदाज ज्याने या स्पर्धेमध्ये चौकाराने खातो काढला आणि तो फलंदाज आहे निलेश कापसे. पुढच्या दोन्ही टीम्स निजे आणि चिकनगर तुम्हाला आमच्या मुख्य व्यासपीठासमोर येऊन थांबायचे, लक्षात घ्या. फुलटॉस बॉल होता. एक्स्ट्रा कव्हरेजच्या दिशेने खेळत आहेत. गॅप भरपूर मोठी आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. निलेश कापसेच्या बॅटमधून आलाय. बॅक टू बॅक दुसरा सागाव चौकार. उद्या 8:15ला रिपोर्टिंग करायचे, लक्षात घ्या. पहिल्या दोन्ही टीम 8:30ला पहिला बॉल पडेल उद्या. तर या स्पर्धेचं वैशिष्ट्य बऱ्याच वेळा पहिला बॉल पडलेला आहे आधी. आगासन बी आणि फडकेपाडा मात्र डायरेक्ट हिट झालं नाहीये, लक्षात घ्या. 8:15ला तुम्हाला इथे रिपोर्टिंग करायचंय. फडकेपाडा आणि आगासन बी. हा ॲक्शन रिप्ले बघा. निलेश किती वेगाने धावलेत, मात्र डायरेक्ट हिट जर झाला असता तर कदाचित फलंदाज तंबूच्या आशाला परतला असता.
दुसरा सामना असेल बी गटातील आयरे विरुद्ध भाल चंदनजी भगत यांचा संघ. त्यानंतर आपण सी गटाकडे वळणार आहोत. तिसऱ्या मॅचमध्ये पडले विरुद्ध बेतवडे, चौथ्या मॅचमध्ये आपण काटे विरुद्ध संद, पाचव्या मॅचमध्ये दिवा विरुद्ध शील आणि सहाव्या मॅचमध्ये नागाव विरुद्ध नारिवली असे सामने तुम्हाला पाहायला मिळतील. आणि हा चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. हा ॲक्शन रिप्ले आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. गणेशच्या बॅटमधून चौकार आलाय. छोट्या साहिलचं स्वागत करत असताना हा चौकार. धावसंख्या 13 वरती पोहोचली. टार्गेट फारसं मोठं नाहीये बाळू पाटील. इथून जर तुम्ही जिंकलात तर ए ग्रुपमधनं तिसऱ्या फेरीमध्ये दाखल व्हाल. मिडॉपला क्षेत्ररक्षक नवनाथ मात्रे काय करतायत. सोप्पा झेल सुटलाय. निलेश कापसेने कॉल दिलाय. दुसऱ्या धावेचा आणि 2 धावा. बघा झेल तर सुटलाच बाळू, मात्र 2 धावाही मिळाल्या. नवनाथ मात्रे तिथे होते. धावा झाल्यात 15. फक्त 12 धावांची आता गरज या मॅचमध्ये. 60 वेळा दुसऱ्यांदा दुहेरी धाव पाहायला मिळाली आहे. कव्हरच्या वरून खेळायचं होतं. चेंडूला पाठवलंय. मधू वेगाने धावतायत. आउटफील्ड फास्ट आहे. इथेही 2 धावा मिळतील. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावपलका धावा लागल्यात बाळू पाटील 17 आणि आता फक्त 18 बॉलमध्ये 10 करायचे. पुढच्या दोन्ही टीम्स चिकनगर आणि निजे तुम्हाला रेडी राहायचे, कारण की आज आपल्याला एक संघ क्वालिफाय करायचे सेमीफायनलमध्ये अ गटातनं. त्यामुळे लक्षात घ्या, थोडं सहकार्य करा. अगस्तर आणि मोठागावची मॅच होईल आणि अगस्तर आणि मोठागाव बी गटामध्ये लक्षात घ्या अ गटात एक संघ आपल्याला सेमीफायनलसाठी क्वालिफाय करायचे. त्यामुळे फास्ट क्रिकेट खेळा. 18 बॉल 10 रन्स आता या मॅचमध्ये करायचे आहेत. यातून संघ जिंकेल तो क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश करेल. त्यांना वाट पाहावी लागेल नेजे आणि चिकनगर मॅचची. त्यातून विजेता संघ त्या संघाबरोबर खेळेल. 32 ग्रामीण संघ या स्पर्धेत खेळत आहेत. 4 गट या स्पर्धेमध्ये विभागले गेलेत. 3 दिवसात ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. 32 संघ अ ब क आणि ड म्हणजे ए बी सी आणि डी असे 4 गट विभागले गेलेत आणि गोलंदाजी करण्यासाठी आलेत बाळू कदम भोईर. कदम गोलंदाजी मार्कवर. पहिलाच बॉल चांगला होता बाळू, मात्र क्षेत्ररक्षक गिरीश डीपमध्ये एक सिंगल मिळाली पहिल्या बॉलवरती. निलेश कापसे सारख्या फलंदाजाला बाळू शांत ठेवलंय कदम भोईर यांनी. आणि धावा झाल्या त्या 18. 9 धावा या मॅचमध्ये आता करायचे आहेत. तिसऱ्या फेरीच्या दिशेने वाटचाल करेल का बघायचंय. यातून विजेता संघ तिसऱ्या फेरीमध्ये दाखल होईल. फिल्डिंग चांगली आहे. अजून एक धाव ऍड होईल. पहिल्या 2 बॉलवरती 2 सिंगल आले. धावसंख्या 19. पराभूत टीमसाठी आपण पाहतोय पुष्पदीप जेलर सुरेश सोनी यांच्याकडनं चांदीचं नाणं दिलं जाते. मात्र इथे गणेशची विकेट धोक्यात आहे आणि गिरीशने एक चांगला झेल टिपलाय. कदम भोईर यांच्या खात्यामध्ये पहिली विकेट. रमेश केने साहेब आपण आला असेल तर या चिकनगरचे आपले हार्दिक हार्दिक स्वागत. सामना पाहत असतील त्यांचेही हार्दिक हार्दिक स्वागत. चिकनगर संघाचे खंदे समर्थक आणि खऱ्या अर्थाने या संघाचे पुरस्कार तिथे राहिलेले आहेत, त्यामुळे त्यांचाही उल्लेख होणं गरजेचं आहे. 20 वरती पहिला धक्का लागलाय. कदम भोईर यांना विकेट मिळाली आहे. चांगली गोलंदाजी करतायत कदम भोईरचं मी कौतुक करेल. डावखुऱ्याचे बॅटर आहेत. स्वप्नीलला दुसरी धाव घ्यायची होती, अजूनही धाव मिळाली असती. निलेश कापसे कॉल देत आहे. स्वप्नीलचं लक्ष नाहीये. एक धाव इथे मिळाली आहे.
धावा झाले आहेत 21. 6 धावा अजूनही या मॅचमध्ये करायचे आहेत. निलेश कापसेकडे स्ट्राईक आहे. 13 बॉलमध्ये 6 धावांची गरज आहे या मॅचमध्ये. मंगेश 11 वाडेकरला. पुढच्या मॅचमध्ये आई गावदेवी रुद्र 11 चिकनगने टॉस जिंकलाय, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि मॅच फिनिश झाली आहे. बाळू पाटील दुसऱ्याच ओव्हरमध्ये सामना जिंकलाय. तो मंगेश 11 वाडेकर टीमने अभिनंदन. पराभूत टीमला पुष्पदीप जेलर सुरेश सोनी यांच्याकडे एक चांदीचं नाणं दिलं जाईल. त्यामुळे देवीचा पाडा टीमचे कॅप्टन आपण यायचे आणि चिकनकर संघ आपण लगेचच फिल्डिंग लावून घ्या. आपल्याला एक संघ आज क्वालिफाय करायचं आहे. मॅन ऑफ द मॅच आम्ही घोषित करणार आहोत. तीन धावा देत असताना 2 विकेट आणि धावा सुद्धा आपण पाहिलं तर या मॅचमध्ये 17 धावा केल्या आहेत. तो निलेश कापसे ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, ज्याने गोलंदाजी चांगली केली P1 मध्ये. निलेश कापसे या आणि पराभूत टीमचे कॅप्टन शरद या. बाळा चांदीचं नाणं तुमच्या टीमला दिलं जाईल. कॅप्टन या. विलास कॅप्टन पाठवा. या कोणीही आलं चालेल, असं काही हरकत नाही आहे. शाहू पाटील यांच्या शुभ हस्ते आपण निलेश कापसेला मॅन ऑफ द मॅच देणार आहोत आणि काळूराम मुंडे यांच्या शुभ हस्ते चांदीचं नाणं आपण देणार आहोत. चला कॅप्टन या. निलेश कापसे आपण या लगेच. दिलीप वजे आपण या. व्यासपीठावरनं सामना एन्जॉय करा. एक यशस्वी उद्योजक, उद्योग क्षेत्रामध्ये त्यांनी खूप उंच